नमस्ते. आपलं सर्वांचं स्वागत आहे. पण इथपर्यंत आलात त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय जो घेतला तो केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी, देशहिताच्या देशहिताची घोडदौड जी चालू आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राची घोडदौड जी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, याला प्रभावित होऊन मी हा निर्णय घेतलेला आहे. दुसरं, कार्यकर्त्यांची जाण राखणारा हा पक्ष आहे असं माझी समज आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना चांगला न्याय मिळेल हा त्यातलं मेन उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थाचा काही संबंध नाही. व्यक्तिगतरित्या मी कुठलीही गोष्ट कुणाकडे मागितलेली नाही, दिली तरी मी घेणार नाही. कारण आणि मी कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही हे मी आधीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळं व्यक्तिगत स्वार्थाचा काय प्रश्न आला? मी कुणाकडं कुणाच्या दारात जाऊन बसत नाही कधी, हे मला द्या ते मला द्या. परंतु कार्यकर्त्यांचे जे प्रश्न आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी मात्र मी निश्चितपणानं सत्ताधाऱ्यांचा वापर करीन. लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, दुःख, दारिद्र्य, उपेक्षा, अंधश्रद्धा, गरिबी, जातीय व्यवस्था दूर करण्यासाठी मी या सत्तेचा वापर करेन. खर तर राष्ट्रवादी सारखा एक चांगला पर्याय आपल्याकडे जास्त गोष्टी आपले मित्र आहेत आणि वर्ष तुम्ही एकत्र काम केलेलं आहे, तर तो एक पर्याय असताना आपण भाजप सोबत जाण्याची अजितदादा हे आदरणीय नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झाला असता. मी जर अन्य कुठल्या पक्षात इथं जर झाला, मी कार्यकर्त्यांचा विचार करून हा निर्णय घेतला की महायुतीमध्ये सत्तारूढ पक्षाच्या आमदाराला 50% आणि दुसरे जे दोन घटक पक्ष आहेत ज्या आमदाराच्या व्यतिरिक्त, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मुश्रीफ साहेब हे राष्ट्रवादीचे असतील तर भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या ह्यांना 25% वाटा हा सत्तेत मिळतो, निधीत मिळतो. आज 25 वर्ष झाली आमच्या कार्यकर्त्यांना 1 रुपयाचा निधी मिळाला. काय आम्ही अमरीश कुठं प्रयत्न करून आणू तेवढाच हे. परंतु एक गोष्ट मला खूप अभिमान आहे, मी आमदार होतो, मी पत्र दिली, लोकांना कामं दिली. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे मी कधी बघितलं नाही आणि अतिशय निस्वार्थीपणानं या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मी काम केलं. मला संधी मिळाली ती ग्रामीण भागाची, जिल्हा परिषद पंचायत समितीतून. मी ग्रामीण भागामध्ये 35 वर्ष पंचायत समिती सोडली नाही. मंडली, मुश्रीफ, राजे सगळी उलटी असतात. ह्याचं कारण काय की ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि उपेक्षित जनतेचा विश्वास माझ्यावर. मला अभिमान वाटतोय की मी एक साधा जॅगरी प्रकल्प काढला, त्याला 14 कोटी रुपये जनतेने दिले मला आणि ते 10-10 हजार रुपयाच्या शेअर्स मध्ये कोणी हमाली करणाऱ्या माणसाने दिले, कुणी शेतमजुरांनी दिले, कुणी विधवा शेतमजूर महिलांनी दिले आणि दलित समाजाच्या गरिबांनी तर लक्षणीय शेअर मला दिले. माझा संपर्क त्यांच्याशी झाला कायम, म्हणजे माझं कुटुंब असल्यासारखे ते लोक आहेत आणि त्यांच्या हितासाठी मी माझं सर्वस्व पणाला लागेल आणि लावणारच आहे आणि लावलेलंच आहे आजपर्यंत. खरं तर बाबा सगळ्या पक्ष प्रवेशामध्ये चर्चा सुद्धा सुरू झाली आहे, काही शंका देखील उपस्थित होत आहेत. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी ज्या विरोधाच्या लढा तुम्ही उभा केला होता किंवा ज्या पद्धतीने पुढाकार घेतलेला होता, ती धार आता कुठेतरी बोलत होणार आहे असं वाटतं. कारण आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मग आपली शक्तीपीठच्या संदर्भातली भूमिका नेमकी काय? हा माईक तुम्ही इथं ठेवलेला, ह्याचा गुणधर्म काय? इकडं बोललेलं तिथं रेकॉर्ड करणे हे गुणधर्म किंवा तिथं संकलित करणे. माणसाचा
जमिनीचा मालक बदलला, माईकचा मालक बदलला, गुणधर्म बदलत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही झगडत आलो, लढत आलो. फडणवीस साहेबांना निश्चितपणानं वेळ आली तर मी अगदी व्यवस्थितपणानं सर्वसामान्य जे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे, जो अल्पभूधारक आहे, ज्याची जनावरं त्याच्या जमिनीवर अवलंबून आहेत. आज 19 लाख लिटरचं संकलन होतंय कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं. हे शेतकऱ्याच्या कष्टातून, म्हणजे सकाळी 6:30 पासून उठून धारा शेण घाण करणाऱ्या आणि वैरण काढी करणाऱ्या कुटुंबाकडून हे संकलन होतंय. परंतु वैरणीच्यासाठी, पाण्यासाठी हे शेतकरी सगळे अवलंबून आहेत शेतीवर. आणि त्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं नुकसान कदापि होऊ द्यायचं नाही, हे माझं धोरण आहे आणि ते कायम राहील. बाबांची 100% आहे. ते जिल्ह्याचं राज्याचं बोलत नाही, परंतु कागल तालुक्यामधल्या मार्गाला माझा 100% विरोध आहे. शेतकऱ्यांची जर अनुमती असेल तर ह्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मार्गाला माझा विरोध आहे. कारण इथं अल्पभूधारक जमिनी आहेत. 4-4 पिढ्या या ठिकाणी या जमिनी सपाटीकरण करणे, तिथं नवीन विहिरी काढणे, नवीन मोटर पंप बसवणे, पाईपलाईन घालणे, हे सगळ्या गोष्टी करून आज कुठंतरी लोक सुखाचे 2 घास खातात. याला खूप मोठी तपश्चर्या आहे, 100 वर्षाची तपश्चर्या आहे जनसामान्यांची. सरकारचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये, इथपर्यंत शेतकरी पोहोचवण्यामध्ये. आणि ह्याची कुठेतरी नोंद सरकारकडे राहावी, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. संजय बाबांचं शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली आहे, शेतमजुरांची नाळ जुळलेली आहे. जे जे निर्णय घेतले ते शेतकऱ्यांसाठी असतील, ग्रामीण भागातील लोकांसाठी असतील. मात्र संजय बाबांनी एखादा निर्णय घेतला की त्याकडे संशय वृत्तीने का पाहिलं जाते. आता देखील तुम्ही निर्णय घेतला, त्याच्यावर देखील उलटसुलट चर्चा आहेत. अमरीश गाडगेंना यावेळी त्यांना प्रमोट पुढच्या वेळी करायचा असेल म्हणून भाजपमध्ये गेले. का संशय वृत्तीने बघितलं जातं? हे बघा, मुलाविषयी आस्था असणं हे स्वाभाविक आहे. माझी आस्था आहे त्यांच्याविषयी. अमरीश 2 वेळा निवडून आला, दोन्ही वेळेला 70 पॅनलच्या उलट निवडून आला. हा मी निवडून आणला, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं निवडून दिला त्याला. आणि त्यासाठी रात्रीचा दिवस आमच्या कार्यकर्त्यांनी केला. आमच्या बरोबर जे जे लोक आहेत, शिक्षक बँकेचे लोक असतील, तुमच्या कर्मचारी पतसंस्थेचे लोक असतील, आमचे कार्यकर्ते असतील, गावागावातनं माझे अनेक वर्षाचे संबंध अनेक लोक असे आहेत. मी जर स्वार्थ साधला असता ह्या लोकांनी मला प्रतिसाद दिला असता का, मला साधं सांगा. मी जरा जरी आयुष्यामध्ये, मी पंचायत समिती मेंबर होता त्यावेळेला मी वालवालकरना सभापती केलं. हा पंचायत समिती मेंबर होता त्यावेळेला आरक्षण नसलेल्या ठिकाणी एका ओबीसी माणसाला मी उपसभापती केला, गंगाधरेला. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे केलेले त्याग आहेत, हे सोयीनुसार सगळे विसरतात. कोल्हापूर मी 6 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. माझ्याकडे पाठ फिरवत होते, कारण मोडक्या कुपावरच लोक पाऊल देतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 प्रभावी गट होते. दोन्ही गट आमचे मंडलिक साहेब, मुश्रीफ आणि राजे यांच्या बाजूने राहायचे. मला माझ्या बाजूने एकदाही कधी कुठला गट आला नाही. हे कशामुळे आहे तर आम्हाला मोडका बाजार समजायचं, परंतु जनतेनं मला उचलून धरला आजपर्यंत, म्हणून आम्ही जिवंत आहे. म्हणजे आणि तुम्हाला खुलासा पाहिजे याच्यातला त्या तुम्हाला सगळं एक एक करून सगळे खुलासे देतो. माडिक साहेब आणि बंटी साहेब हे कायम एका बाजूने राहिले यांच्या, कुणाच्या, मुश्रीफांच्या. आज महाविकास आघाडी, महायुती वगैरे सगळं बोलतात, परंतु ज्या वेळेला वेळ येते, मी इतक्यांदा निवडणुका लढवल्या, टाऊ फोडून एक फुटावरची कावळे जे आज ओरडायला काव काव करून, एकदा तरी समर्थन द्यायला आले होते काय? रांकीनं उभा राहून कुठनं पाकिट गोळा करतो ते ह्याचे पुरावे देतो मी तुम्हाला. आणि पक्षाची निष्ठा आम्हाला सांगतात, आमची निष्ठा पण आहे, माझ्यावर उपकार आहेत.
शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे. मी आमदार असताना नागपूर अधिवेशनाच्या वेळेला मला मनोहर जोशी साहेबांनी बोलवून घेतलं आपल्या दालनामध्ये आणि सांगितलं की तुम्हाला मंत्री करायला सांगितलं साहेबांनी. मी तिथे त्यांच्या पाया पडलो, म्हटलं साहेब मी पाया पडतो, मला मंत्रीपद नको, माझ्या लोकांची कामं करा. ते नागनवाडीचं धरण त्या त्यागातून निर्माण झालं. बाणग्याचा पूल जो निर्माण झाला तो त्या त्यागातून निर्माण झाला. कागलचा एसटी स्टँड आणि मुरगुडचा एसटी स्टँड ह्याचे जे जीर्णोद्धार झाले त्या काळामध्ये, त्याच्या आधीही झाले नाहीत आणि नंतरही झाले नाहीत, हे त्या ताग्यातून निर्माण झाले. म्हणजे मी जर स्वार्थी असतो तर मंत्रिपदाला मी नाही म्हटलो असतो काय, मला एक प्रामाणिकपणाने सांगा. परंतु आम्ही प्रामाणिक आहे. आमच्या जे लोक आपल्याला ज्यांनी उभं केलं, ज्या लोकांनी आपला सांभाळ केला, जे लोक मला तुडवायला बघायचे त्या वेळेला त्या लोकांनी खांद्यावरच नाही घेतलं, ते माझे सर्वस्व आहेत. आणि त्या सर्वस्वाचं कल्याण व्हावं म्हणून साहेब मी हा निर्णय घेतला आणि देश प्रगतीकडे वाटचाल करायला लागलाय, प्रगतीकडे वाटचाल करतोय. 5 ट्रिलियनची इकॉनॉमी म्हणतात. आज 40 वर्षामध्ये भारत देश हा ह्याच्यामध्ये महासत्ता होईल जगामध्ये. आम्ही ते दिवस बघायला असणार नाही, परंतु त्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या देशाचं समर्थन करणारा मी होतो, म्हणून माझे अनुयायी निश्चितपणानं माझी आठवण काढतील याची मला खात्री आहे. बाबांची आणि मुश्रीफांची दोस्ती ही आता या पुढच्या काळात कशी जाणार आहे? 100% राहणार, का राहू दे. आणि मुश्रीफांच्यासारखा काम करणारा माणूस आणि लोकांना वेळ देणारा माणूस म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला. मला काय तिने उचलून दिलंय आणि देणार आहेत म्हणून मी काय त्यांना पाठिंबा दिलेला नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये पर्यंत सुद्धा जोपर्यंत ते लोकहिताची कामं करतात तोपर्यंत माझं त्यांना समर्थन दिले. शक्तीपीठ संदर्भातला आपला जो निर्णय आहे, तुम्ही आता देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर केला होता, त्यात आज देखील तुम्ही दिसला नाही. खरं तर सक्रिय शक्तीपीठच्या विरोधात त्या मोर्चांमध्ये असण्याचा, पण आज गिरीश कोल्हे यांच्या संदर्भातला जो काही त्या अनुषंगाने मोर्चाने करा त्यामध्ये देखील तुम्ही नाही, मी काल रात्री उशिरा आलो मुंबईहून. मला तेवढी शक्ती राहिलेली नाही. म्हणजे तेवढं नैसर्गिक माझी तब्येत चांगली नसती, तेवढी ती निसर्गाची देणगी मला नाही आहे. आणि त्यामुळं मी आज आपले पत्रकारांनी मला बोलवले म्हणून यांनी सांगितलं होतं धनराजने, परंतु सकाळचं यायला मी टाळलं, तेवढ्यासाठी टाळलं. संध्याकाळी म्हटलं मी येतो जरा रेस्ट घेऊन, एवढ्या उद्देशाने. आणि मला काय मोर्चामध्ये गेल्यावरच माझं त्याला समर्थन आहे असं काही कुणी समजायचं कारण म्हणजे. उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण काय? उद्धव ठाकरे हे आदरणीय आहेत, चांगले आहेत, त्यांना कसलंही मी नाव ठेवणार नाही. परंतु मला वाटलं की मोदी साहेबांची जी प्रगतीची दिशा आहे ही देशहिताच्या दृष्टीनं आहे, शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं आहे, जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीनं आहे. आणि त्याचे निर्णय म्हणजे गरिबाला मोफत धान्य देणे वगैरे हे जे निर्णय आहेत हे जलकल्याणकारी आहेत, म्हणून मी हा निर्णय घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या गोकुळची आहे, इतर पण संस्थांच्या निवडणुका, या काळामध्ये बाबांची भूमिका काय राहणार आहे? पक्षासोबत राहणार आहे की तुमचं गटतटाचं राजकारण जे आहे काय राहणार? हे बघा, तुम्ही जर जिल्हा मध्यवर्ती बँक गोकुळ याचा जर विचार केला तर तिथं कधी पक्षाभिदेशानं निवडणुका लढवल्या जात नाही. साखर कारखान्यांमध्ये पक्षाभिदेशानं निवडणुका लढवल्या जात नाहीत. सहकारात पक्ष नाही आहे, तेवढा नाही. पक्षानं जर भूमिका कुठली घेतली तर त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर मी राहील. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर तुम्ही पक्षप्रवेश केलेला आहे, मात्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तुम्हाला काही कार्यकर्त्यांना भाजपच्या माध्यमातून एखादं पद किंवा काय जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काही संधी देतो असा शब्द दिलेला आहे. कार्यकर्त्यांना 100% संधी मिळणार. सगळ्या शासकीय कमिट्यांच्या मध्ये संधी मिळेल, तुमच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये मिळेल, सगळंच मिळणार आहे. परत निधीमध्ये वाटा मिळेल. आता धनराजचं उदाहरण घ्या, मी माझ्या वनाळीतल्या संस्थेचा ठराव यांच्या मिसेसला दिला.
ह्यांना का दिला नाही तर जनरल मधनं जागा मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती मला. त्यांच्या मिसेसना देऊन त्यांना मार्केटिंग फेडरेशनवर निवडून आणलं. अर्थात त्याच्यामध्ये अजितदादांचं मोठा वाटा आहे, त्यांची मदत मोठी झालेली आहे. आणि म्हणजे कार्यकर्ते कसे एस्टॅब्लिश होतील, त्यांना कशा संध्या मिळतील हे मी आयुष्यभर बघत होतो. नाना कांबळे आमचे ह्याच्यामध्ये आहेत, मार्केट कमिटीत आहेत. रणजितराव मुडक्षवाले हे बिद्री कारखाने संचालक आहेत. आप्पासाहेब पाटील बिद्री कारखाने संचालक आहेत. अशा अनेक ठिकाणी लहान सहान कार्यकर्त्यांना, चांगल्या लेवलच्या कार्यकर्त्यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला. गिरीश मुंडेंचं कट्टर समर्थन तुम्ही त्यांना आहे म्हणता, त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी काही विनंती करणार आहात? कारण तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कधी म्हणत आजचा मोर्चा जो तो काढला होता. हे बघा काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी अतिशय ऋणी आहे. भारतीय राजघटनेला दिलेले जे अधिकार आहेत आपल्या सगळ्यांना, त्यातून म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच हा सगळ्यांना दिलेला अधिकार आहे. आणि ह्या अधिकारामुळं आपण बोलत असतो, परंतु प्रत्येकानं फ्रीडमचा अर्थ कुठपर्यंत ते ताणावं याचं ज्यानं त्यानं ठरवायचं आहे. तर बोंडे साहेबांच्या विषयामध्ये मी काय बोलू इच्छित नाही. बाबा, तुम्ही शिवसेना सोडल्यानंतर स्थानिक नेत्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केले. तुम्ही विश्वासघाती आहात, शेतकऱ्यांनी यांना स्टेजवरती सुद्धा घेतली. संजय पवारांनी थेट तुमच्यावरती टीका केली. कसं आहे बघा, कावळ्या शापानं काय मरत नसते. खुट्टावर जे कावळे ना काव काव करायला काही लागत नाही. काय माझा स्वार्थ आहे मला सांगा, ह्याच्यामध्ये मी काय स्वार्थ साध्य केला? हे ना हे बोलल्याशिवाय ही जगू शकत नाहीत अशी जी अवस्था आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल मला अनुद्गार काढायचे नाहीत, त्यांच्याबद्दल वाईट काय बोलायचं नाही. परंतु तिने सुद्धा भान राखायला पाहिजे ना, कुणाबद्दल आपण बोलतोय, काय बोलतोय. तिनेच आता एक बोललं, ते शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेतकरी संघटनेचा मी आधार घेतला होता. राजू शेट्टींची चळवळ ही जोरात होती. त्यामुळे मी ज्या वेळेला काँग्रेसमध्ये उभा राहिलो होतो त्यावेळेला शिवसेनेला 3000 मतं पडली होती. शिवसेनेच्या उमेदवार आमचे शत्रू हे बलाढ्य होते. 4 कारखाने माझ्या विरुद्ध होते, म्हणजे बिद्री, मंडलिक, राजेसाहेबांचा, तो ह्याचा संताजी नव्हता त्यावेळेला, आजरा कारखाना, आणि हा आपला दलवडे कारखाना. हा, हे सगळे कारखाने माझ्या विरोधात होते. मग ह्या कारखान्यांच्या विरोधासाठी मी सुद्धा शेट्टी साहेबांना बऱ्याच वेळेला साथ दिलेली होती. 3000 पेक्षा जास्त मतांची बेरीज हिची होईल या अभिलाषेनं मी त्यांची मदत घेतली होती. माझ्याकडे ना धन, ना संपत्ती, ना सत्ता, मला फक्त गरिबांचा आशीर्वाद, एवढ्यावर मी आयुष्यभर लढाया केल्या. आणि जेने किल्ल्यातलं जन्मभर बसून काढले, तिने आता आमच्यावर बोलावं, कशाला बोलायचं? बाबा, तुम्ही उद्धव ठाकरेंशी काय चर्चा केली का भाजपमध्ये जाण्याआधी, किंवा विधानसभेमध्ये देखील तुम्ही मुश्रीफांना पाठिंबा दिल्यामुळे कुठेतरी नाराजी दिसली होती संपूर्ण पक्षामध्ये? नाही, हे बघा, उद्धव ठाकरे साहेब हे सज्जन माणूस आहेत, अतिशय चांगले आहेत. त्यांना मी काही कल्पना दिलेली नाही. आणि म्हणजे जाऊन काय सांगायचं, हे मलाही अडचण होती. त्यामुळं मी साहेबांना काय बोललेलं नाही. मला अपेक्षा होती की त्याच वेळेला काहीतरी ऍक्शन होईल, पण मी कुठल्या